जेव्हा आपण परगावी जातो आणि आपल्या मित्राला किंवा पाहुण्यांना विचारतो की तुमच्या घरी कसं यायचं, तुमचा पत्ता काय, तो समोरचा पहिला प्रश्न विचार कमी का. जोपर्यंत तुम्ही कुठे आहेत हे त्याला कळत नाही तोपर्यंत तुम्हाला यायचं कसं तो सांगू शकत नाही. तुम्हाला कोणीही तुमची मदत तेव्हाच करू शकतं जेव्हा तुम्ही कुठे आहात हे तुम्हाला स्पष्ट कळेल. आणि आपण कुठे आहोत हे न कळल्यामुळे आपण कुठेच पोहोचत नाही. आपण जीवनामध्ये गोल 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 फिरत राहा. सद्गुरू आम्हाला जे सांगतं की अनुभवांची जी पुढची पातळी आहे ती तुमच्या समोर प्रगट होते, पण कधी, जेव्हा तुमचं काय असते, तुम्ही कुठे आहात याची दृष्टी तुमची स्पष्ट असते. मग आम्ही कुठे आहोत याची स्पष्टता आम्हाला कधी, आम्हाला त्यासाठी स्वच्छता करावी लागेल. किंवा आपल्या सोबत जो कोणी जाणता आहे त्याला विचारला पाहिजे मी कुठे आहे, सांगा मला, मदत घेतली पाहिजे. शरीराच्या स्तरावर तुम्ही कुठे आहात, मनाच्या स्तरावर तुम्ही कुठे आहात, भावनांच्या स्तरावर तुम्ही कुठे आहात, तुमची कोशट लेवल किती आहे, बुद्ध्यांक पातळी किती आहे. जेव्हा एखाद्या खेळामध्ये एखादा खेळाडू अगदी अचूक चाल करतो तेव्हा त्याला स्पष्टता आलेली असते. असं म्हणतात क्रिकेटमध्ये की एखादा जर बॅट्समन जर सेट झाला तर त्याला चेंडू फुटबॉल सारखा दिसतो, म्हणजे त्याला तेवढा क्लिअर दिसतो. आज फुटबॉल सारखा दिसतो म्हणजे काय, त्याला एवढा स्पष्ट दिसतो, जेवढा तुम्हाला फुटबॉल स्पष्ट दिसतो त्याला तेवढा तो छोटा चेंडू स्पष्ट दिसतो. पण हे कधी होतं, जर तो त्या ठिकाणी स्थिरावला, मग तो अनुभवाच्या पुढच्या पातळीला जातो. आता मला सांगा, स्पष्टता जर आणायची असेल तर पहिल्यांदा काय करावं लागतं आपल्याला. समजा ही काच आहे की स्पष्ट दिसत नाहीये, बरं काय करावं, साफ करावं. म्हणजे आम्हाला या 3 आळस, अहंकार आणि अज्ञान या आवरणांनी आम्हाला काय केलंय, अशुद्ध केले, म्हणून आम्हाला स्पष्ट दिसत नाही आम्ही कुठे. आणि म्हणून जीवनामध्ये आम्हाला स्पष्टता फार महत्वाची आहे. ती स्पष्टता तुम्हाला केव्हा येईल, जेव्हा तुम्ही जीवनाचा अनुभवातून आरपार जा. आणि आम्ही नेमकी तेच करतो. आम्ही जीवनाचा जे अनुभवता, आम्हाला जेव्हा जेव्हा संघर्ष करण्याची वेळ येते, जेव्हा जेव्हा आम्हाला लढण्याची वेळ येते, तेव्हा आम्ही भाऊबाई सारखे कुठेतरी पळून जातो किंवा लपून बसतो किंवा मागं सरतो. जीवनामध्ये तुम्ही जेव्हा एखाद्या संघर्षाचा, अनुभवाचा सामना करता, जेव्हा आव्हानाचा सामना करता, तेव्हाच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही साफसफाई. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगतात, तुम्हाला अनुभवाची जी उच्च पातळी आहे पुढची, ही पातळी जर तुमच्यासाठी प्रगट करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्ही कुठे आधी माहीत पाहिजे, तिकडून निघाली पाहिजे. नाशिक रोड होऊन नाशिककडे पहिलं पाऊल काय करावं लागेल, नाशिक रोड सोडावं लागेल पाहिजे. कसं आहे, तुम्हाला तुम्ही जिथे आहात ती जागा सोडण्यासाठी, दिशा पकडण्यासाठी तुम्हाला पहिलं कुठे आहात हे असणं, कळणं फार गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये आम्हाला एक मनुष्य म्हणून जी जीवन भेटलं त्याच्या पुढची पातळी, ईश्वरत्व, ते आम्ही प्राप्त करू शकतो, महानता आम्ही प्राप्त करू शकतो. त्यासाठी आम्हाला अनुभवाच्या पातळ्यांना पार करणं. सद्गुरूंना हेच म्हणायचंय की आपल्या जीवनामध्ये तुम्हाला जर जिवंतपणा जर ताजा ठेवायचा असेल, तुम्हाला रोज नवीन आव्हानाला काय केलं पाहिजे, स्वीकार. तुम्ही शोधलं पाहिजे मला नवीन आव्हान काय. तुम्ही स्वतःसाठी नवीन आव्हानं निर्माण केली पाहिजे. आव्हानांची वाट नाही बघायची. तुमचं जीवन हे रिस्क न घेता जगणं म्हणजे ते असून नसल्यासारखं आहे. म्हणून जीवनामध्ये तुम्ही किती जगलात यापेक्षा कसे जगलात याला फार महत्व आहे. आणि कसं जगणं म्हणजे अनुभवाची एक एक पातळी पार करणं. सर, आज माझा प्रश्न असा आहे की अनुभवाची पुढची पातळी काय आहे, आणि जर एखाद्या व्यक्तीपर्यंत जर अनुभव असेल तर ते कार्य तो यशस्वीरित्या करू शकतो. सर, आजचा माझा प्रश्न असा आहे, तुम्ही सध्या कुठं आहे किंवा प्रत्येकजण सध्या कुठं आहे तेवढा सक्षम आहे का की प्रत्येकाला ती स्पष्टता समजेल. आणि जर ती स्पष्टता समजण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये काही साधना केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला जी स्पष्टता जर क्लिअर झाली तरच आपण ज्या अनुभवाची पुढची पातळी आहे त्याचा अनुभव पण घेऊ शकतो. मित्र, जेव्हा आपण परगावी जातो आणि आपल्या मित्राला किंवा पाहुण्यांना विचारतो की तुमच्या घरी कसं यायचं, तुमचा पत्ता काय, तो समोरचा पहिला प्रश्न विचार कमी का. जोपर्यंत तुम्ही कुठे आहेत हे त्याला कळत नाही तोपर्यंत तुम्हाला यायचं कसं तो सांगू शकत नाही. तुम्हाला कोणीही तुमची मदत तेव्हाच करू शकतं जेव्हा तुम्ही कुठे आहात हे तुम्हाला स्पष्ट कळेल. लहान मुलाला सापडणं फार अवघड आहे. जरी त्याच्याबरोबर फोनवर बोलणं झालं तरी पण त्याला सापडणं फार अवघड आहे. का, पण तो कुठे आहे हे त्याला माहिती नसतं. म्हणून तर लहान मुलं हरवतं. मग हरवण्याची प्रक्रिया जी होते ती कशामुळे होते, आपण कुठे आहोत हेच माहिती नसतं. कुठे जायचं आहे हा नंतरचा प्रश्न आहे, कुठे आहात हे पहिला प्रश्न महत्वाचा. तुम्ही आंधळी कोशिंबीर हा खेळ तुम्हाला माहिती असेल. आंधळी कोशिंबीरमध्ये ज्याच्यावर डाव आहे त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते, त्याची दृष्टी हिरावून घेतलेली असते. आणि मग दृष्टी ज्यावेळेस तुमची हिरावून घेतली जाते तेव्हा तुम्ही आंधळे होता. डोळे असून आंधळे हो. डोळे असून आंधळे होणं म्हणजेच अज्ञान. डोळे असून आंधळे होणं म्हणजेच अहंकार. डोळे असून आंधळे होणं म्हणजेच अज्ञान आणि अहंकार आणि आळस. मग स्पष्टता जी आहे ती तुमची हिरावून घेतली जाते. म्हणजे डोळ्यावर पट्टी कापडाची असेल किंवा विचारांच्या धारणीची असेल. लोक फार भामटे असतात ना, कोणावर विश्वास ठेवायचा नाही. काय बांधली असं म्हणतात. दृष्टीचं ऑपरेशन केलं जाऊ शकतं. दृष्टी जर तुमची हिरावली गेली, तुमची दृष्टी जर धुसर झाली, तुम्हाला बुरकट असं दिसतंय, जर दोष तुमच्या डोळ्यात असेल
तो तात्काळ दुरुस्त केला जाऊ शकतो, त्याच्यावर उपचार उपलब्ध आहे, एक मोठं विज्ञान त्याच्यावरती आहे. पण तुमचा दृष्टिकोनच जर बिघडलेला असेल, तुमचा दृष्टिकोनच जर आजारी झालेला असेल, तर त्याच्यावर विलाज करणं फार अवघड आहे. तो तुम्हालाच करावा, दुसरा कोणीच नाही. म्हणजे आपल्याला हे कळणं फार महत्वाचं आहे की आपल्याला कुठे जायचंय हे कळण्या अगोदर आपण कुठे आहोत हे कळणं फार गरजेचं आहे. आणि आपण कुठे आहोत हे न कळल्यामुळे आपण कुठेच पोहोचत नाही. आपण जीवनामध्ये गोल 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 फिरत राहा. सद्गुरू आम्हाला सांगतं की अनुभवांची जी पुढची पातळी आहे ती तुमच्यासमोर प्रगट होते, पण कधी, जेव्हा तुमचं काय असते, तुम्ही कुठे आहात याची दृष्टी तुमची स्पष्ट असते. मग आम्ही कुठे आहोत याची स्पष्टता आम्हाला कधी, आम्हाला त्यासाठी स्वच्छता करावी लागेल. किंवा आपल्यासोबत जो कोणी जाणता आहे त्याला विचारलं पाहिजे मी कुठे आहे, सांगा मला, मदत घेतली पाहिजे. किंवा तुम्ही शोधलं पाहिजे आपण कुठे आहात. शरीराच्या स्तरावर तुम्ही कुठे आहात, मनाच्या स्तरावर तुम्ही कुठे आहात, भावनांच्या स्तरावर तुम्ही कुठे आहात, तुमची कोशट लेवल किती आहे, बुद्ध्यांक पातळी किती आहे, बौद्धिक बुद्ध्यांक, शारीरिक बुद्ध्यांक, आत्मिक बुद्ध्यांक, भावनिक बुद्ध्यांक तुमचा कसा आहे, कुठे आहे. समजा तुम्हाला सर्वांना एका सरळ रेषेत उभं केलं आणि पळायला लावलं, तर त्या बिंदूपर्यंत, समोर जो ठरवलेला आहे त्या बिंदूपर्यंत, अंतिम रेषेपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल हे प्रत्यक्षात धावल्याशिवाय नाही कळणार तुम्हाला. तो पण तुम्ही अंदाज बांधू शकता, नाही मी सगळ्यांना हरवेल का, नाही मी उंच आहे ना सगळ्यांना, असं काही नसतं. नाही तर मग सगळ्या जगामध्ये सगळे धावपटू उंचच असते, म्हणजे उंच असले म्हणजे तुम्ही उंच बुडी माराल असं काही नसतं. तुमची स्पष्टता जी तुम्हाला प्रत्यक्ष कृती केल्यानंतर येते, अनुभवातून. मी अनुभवाची एक पातळी आहे, त्या पातळीला तुम्ही जर पार करायचा प्रयत्न केला तरच तुम्हाला अनुभवाची पुढची पातळी स्पष्ट होते. असं म्हणतात की शेकडो मैलाचं अंतर रात्रीच्या अंधारात कापण्यासाठी 1 मीटर अंतरावर प्रकाश देणारा कंदील पुरेसा असतो. कारण जेव्हा तुम्ही 1 मीटर पुढे जाणार आहात तो प्रकाशही 1 मीटर पुढे जाणार आहे. तुम्हाला काय 100 मीटर अंतरावर 1 किलोमीटर अंतरावर दिसलेला प्रकाश पाहिजे असं काही. जेव्हा आपण रस्त्याने चालतो तर आपल्याला चालण्यासाठी 1 फूट अंतर खूप पुरेसं असतं. 1 फूट अंतरावरूनच आपण जागेमध्ये चालत असतो. पण तेच 1 फूट अंतर जर 10 मजल्याच्या इमारतींच्या 2 मध्ये सेंटरवरती एक पट्टी जर असेल, फळी असेल, त्याच्यावरून चाला म्हटलं तर नाही, आता ती तेवढंच दिसतंय का, बाकी काही दिसत नाही, खाली सगळा खड्डा दिसतो. म्हणजे तुमची स्पष्टता जी आहे, क्लॅरिटी ज्याला आपण म्हणतो, ती क्लॅरिटी फार महत्वाचं. तुमच्याकडे जर क्लॅरिटी असेल तर तुम्ही त्या छोट्याशा पट्टीवरून सुद्धा सहजरित्या कुठल्याही आधाराशिवाय सहज पलीकडे लिहून द्या. पण तुम्हाला जर क्लॅरिटी नसेल तर तुम्ही त्याच्यावर एक पाऊल सुद्धा ठेवू शकणार, पाऊल ठेवण्याचा विचारही करू शकणार नाही. मग याला स्पष्टता असणं. जेव्हा एखाद्या खेळामध्ये एखादा खेळाडू अगदी अचूक चाल करतो तेव्हा त्याला स्पष्टता आलेली असते. असं म्हणतात क्रिकेटमध्ये की एखादा जर बॅट्समन जर सेट झाला तर त्याला चेंडू फुटबॉल सारखा दिसतो, म्हणजे त्याला तेवढा क्लिअर दिसतो. आज फुटबॉल सारखा दिसतो म्हणजे काय, त्याला एवढा स्पष्ट दिसतो, जेवढा तुम्हाला फुटबॉल स्पष्ट दिसतो त्याला तेवढा तो छोटा चेंडू स्पष्ट दिसतो. पण हे कधी होतं, जर तो त्या ठिकाणी स्थिरावला होता. मग तो अनुभवाच्या पुढच्या पातळीला जातो. आपण कधीतरी मधून एखादा शॉट मारतो, तो शॉट तयार करून मार, आपण आहे त्या पोझिशनला त्या प्रकारचा शॉट मारतो, तो पोझिशन तयार करून शॉट मार. सुगरण आपण कोणाला म्हणतो, जे कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि कोणत्याही साधनांपासून अतिशय सुंदर असं स्वयंपाक का, कारण त्याला तिची कला माहिती. समजा मी जर जेवण करायला बसलो, अंदर भात समजा खारट जा, तर मी शोधतो कुठली भाजी आळली झाली, म्हणजे मी त्या आळणी झालेल्या भाजीमध्ये तो भात टाकतो आणि खातो, बॅलन्स होऊन. आता भातामधलं मीठ काढणं तर शक्य नाही, आळणी झाला असं तर टाकता आला, खावं तर लागणार आहे, दुसरा पर्याय नाही. सांगण्याचं तात्पर्य असं, आणि तेही जर शक्य नाही झालं तर मिरची असेल तर मिरची घ्यायची, त्याच्यात टाकून द्यायची, हिरवी मिरची मिक्स करून घ्यायची. म्हणजे ज्याला स्पष्टता आहे त्याला कुठेच अडचण येत, तो जीवनाचा पुढचा स्तर लगेच शोधून काढ. समस्या हा पहिला स्तर आहे आणि त्याच्यावरती उपाययोजना करणं हा दुसरा स्तर आहे. बघा, अपयश ही यशाची पहिली पायरी, असं आपण फक्त काय करतो, बरवतो. मी बरवतो याकरता म्हटलो की आपण खरंच फक्त बडबड करतो, कधी कृतीमध्ये जाणार नाही. अपयश आलं की आपण लगेच उदास होतो. तुम्ही असं कधी म्हणता का स्वतःला की मी अपयश आलंय म्हणजे आता मी पहिल्या पायरीवर पोहोचलो? किती जणांना आनंद होतो, पहिला प्रयत्न केला आणि अपयशी झालो. तर कुठल्याही गोष्टीमध्ये नवीन गोष्टी करत असताना माणसाला अपयश येतच. नवे नवे अपयश हे आपल्याला काहीतरी शिकवत असतं. उलट तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये यश जर लवकर मिळालं तर तुम्ही फार अज्ञानी राहा. तुम्हाला जर यश उशिरा मिळालं तुम्ही त्याच्यामध्ये फार तज्ञ होऊन जा. थॉमस अल्वा एडिसनचं या जगामध्ये का बरं, त्याने हजारो शोध का लावले, कारण ते 999 बल्ब जो आहे, बल्ब आहे, विजेचा दिवा बनवण्याचा प्रयत्न केला, तो 999 वेळा फेलली. जेव्हा त्याची लॅब जळाली तेव्हा तो उड्या मारायला. ही कहाणी मी खूप वेळा सांगितली. त्याच्या बायकोला वाटलं जरा वेळ लागला आणि तो म्हटला घाबरू नकोस प्रिये, मी शुद्धीवर आहे. मी या करता आनंदित झालो की मी जे 999 वेळा प्रयोग केले होते ते आता परत करायची गरज नाही, त्यांची राग झाली, आता मी नव्याने प्रयोग करू शकतो. आता त्या 999 पद्धतीनं मला करायची गरज राहिलेली नाही. कोणत्या कोणत्या पद्धतीनं दिवा तयार होत नाही हे मला कळलंय आता. याला स्पष्टता असते. तुम्ही कल्पना करा बरं, तुमच्या बाबतीमध्ये जर 5-10 वेळा जर अपयश आला तर तुम्ही काय करा, ए मरू दे, जाऊ दे तिकडं, काय पडलं एवढं,
असं होऊ शकत नाही. म्हणजे अशा प्रकारची धारणा आम्ही काय करतो, तयार करतो. आणि म्हणून मित्रांनो, आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण सध्या कुठे आहोत हे शोधण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, स्वतःला आजमावं लागेल, शोधावं लागेल. ते शोधण्यासाठी तुम्हाला अनुभवातून जावं लागेल. कशातून? आता मला सांगा, स्पष्टता जर आणायची असेल तर पहिल्यांदा काय करावं लागतं आपल्याला? समजा ही काच आहे की स्पष्ट दिसत नाही आहे, बरं काय कळत? तुमचं चष्मा आहे, दिसत नाही, काय कळत? साफ करावं. म्हणजे आम्हाला या 3 आळस, अहंकार आणि अज्ञान या आवरणांनी आम्हाला काय केलंय, अशुद्ध केले. म्हणून आम्हाला स्पष्ट दिसत नाही आम्ही कुठे. अहंकारी माणसाला कळतं का हो त्याची पात्रता काय? अहंकारी म्हणून जो आहे तो म्हणतो मी माझं. त्याला वास्तवाचं ज्ञान होतं का? रावणाला किती वेळा समजून सांगितलं, त्याच्या मंत्र्यांनी समजून सांगितलं, इंद्रजिताने समजून सांगितलं, स्वतःच्या मुलाने समजून सांगितलं, युद्ध अर्ध्यावर सोडून सांगायला आला बापाला, पिताश्री जिनसे आप लढ रहे है वो साक्षात ईश्वर है. रावण त्याला म्हणला, अरे भेकड पुत्रा, तुझ्यासारखा पुत्र जन्माला नसता तरी बरा झाला. पिताश्री राग म्हणू नये, परंतु मी जे बोलत आहे ते सत्य आहे. मला पूर्ण राक्षस कुळाचा नाश समोर दिसतो आहे, तुम्ही ते वाचू शकता. मी घाबरून पळून आलेलो नाहीये, मी तुम्हाला सावध करण्यासाठी आलेलो आहे. मी हे सांगितल्यानंतर मला उलट आनंद होणार आहे की अशा ईश्वराच्या हातून मला मृत्यू प्राप्त होणार, मला तर मुक्ती मिळणार, वीरगतीला प्राप्त. राक्षस होते परंतु विद्वान. आता सगळ्यांना विद्येची वाण आहे. म्हणजे जेव्हा कुंभकर्ण आला, भैया मैं तो आपके लिए बलिदान दे दूंगा, मी माझं जीवाचं दान दे तुमच्यासाठी, पण तुम्ही जिला पकडून ठेवलेलं आहे ती साक्षात महालक्ष्मी आहे, तिला तुम्ही आदराने परत करा आणि माफी मागा. प्रभू रामचंद्रांचं मन फार मोठं आहे, ते तुम्हाला मोठ्या मनाने माफ कर. राग आला रावणा. अहंकाराने दृष्टी काय झाली, दूषित. बऱ्याच वेळा आपल्याला कळतच नाहीये की आपण बोलत नसतो, आपला अहंकार बोलत असतो आपल्या हातून. माझा अपमान केला, मला समजतोस काय? तुला काय समजायचं? तुला का 2 शिंग आहे, का लंबे लंबे दात आहे, काय आहे, असं आहे काय? म्हणजे आपण हे समजलं पाहिजे की आपण काहीच नसतो. एकदा तुम्ही हनुमानाची आणि भीमाची ती कहाणी ऐकली असेल. अहंकार जावा भीमाला, माझ्यासारखा कुणी ताकदवरच नाही, सगळ्यांना तुच्छ लेखायला. आणि मग ईश्वराने हनुमानाला आदेश दिला, जा यांचं गर्व हरण करा. आणि मग रस्त्यामध्ये आडवी शेपटी टाकून एक वानर बस, मात्र मोठं वानर चाललं मस्त रस्त्यामध्ये, आडवी शेपटी आडवी टाक. तिकडून हनुमान भीम आले. भीम आल्यानंतर ते म्हणे, ए वानरा, तुझी ती घाणेरडी शेपटी बाजूला का? तो म्हणे, माता बसलो नाही बाजूला का म्हणतो ना. हे भीमराज, तुझ्या शक्तीची मला कल्पना आहे, कृपया आपणच आपल्या गदेच्या टोकाने तिला बाजूला ढकलून द्या. भीम म्हटला, ठीक आहे, मी काय किरकोळ आहे. त्याने अशी गदा पुढे केली, अशी सापवायचा प्रयत्न केला. त्याला वाटलं गदा मातीमध्ये अडकली का काय. त्याने परत सापून बघितलं, आलीनच. मधून हात लावले, साईड लावले, दोन्ही हात लावले, नंतर ताकद लावू, नंतर पूर्ण ताकद लावली, नंतर गुडघे टेकले आणि पूर्ण ताकद लावून ती शेपटी उचलायचा प्रयत्न केला. शेवटी कळलं हे काहीतरी वेगळं सुरू करायला. हात जोडले, माफ करा महानुभाव, आपण कुणी दिव्य पुरुष आहात, वानराच्या रूपामध्ये आपण माझी परीक्षा पाहतात, एवढी तर अक्कल होगी त्याला. हाताचे रेड्यांना तर काहीच कळत नाही. सांगण्याचा तात्पर्य काय की शरण गेले आणि तात्काळ हनुमान आपल्या मूळ स्वरूपामध्ये आले, दर्शन दिला, आशीर्वाद दिला. निमने सांगितलं की मला गर्व झाला होता, आपण त्याचं हरण केलंस, मी तुमचा आभारी आहे. आम्ही जेव्हा गाडी चालवतो ना रस्त्याने, मी बऱ्याच वेळा पाहतो काही जे मोटरसायकलवाले असतात ना, असे चाललेले असतात, किंवा काही कधी पिकअप बोलायला पण तरी अंदाज देत. नशीब त्याच्या हातामध्ये आपण हेलिकॉप्टर, त्यांनी पिकअप उडवली. जेव्हा अशा लोकांच्या बाबतीमध्ये त्यांना ओव्हरटेक करणारा एखादा भेटतो ना गुरु, तेव्हा ती शांत. तोपर्यंत ती शांतच नाही. नुसते असे डावलून लोकांना असे इकड तिकडे ढकलून आपण लातावून जाणे एकमेकाला, असं प्रकारचा अहंकार, अज्ञान. आपल्याला जे ज्ञान आहे तेच परिपूर्ण आहे असे समज करणं. आणि टीका केली जाते कारण नवीन ज्ञान संपादन करायला कष्ट लागतं, मेहनत लागते. मग आपल्यामध्ये जो आळस आहे, आपल्यामध्ये जे अज्ञान आहे, आपल्यामध्ये जो अहंकार आहे, ह्या 3 गोष्टींनी आम्ही दूषित झाले. आणि म्हणून आम्हाला स्पष्ट दिसेल. मग काय करायला पाहिजे, आम्ही कुठे आहोत हे आम्हाला कधी कळेल. भीमाला कधी कळलं मी कुठे येते, रावणाला कधी कळलं मी कुठे येते. जेव्हा त्याचा अंत झाला, शेवटच्या क्षणा मोजायला लागला, तेव्हा त्याला कळलं मी कुठे. तेव्हा प्रभू श्री रामचंद्राने लक्ष्मणाला सांगितलं, जा आणि रावणाकडून बोध घेऊन ये. आयुष्यामध्ये कसं जगलं पाहिजे त्याचं ज्ञान घेऊन ये. सगळ्यांनी डोळे उंचावून पाहिलं, अरे ज्या रावणाने तुमची पत्नीला पळून नेलं, ज्याने तुमच्याबरोबर घनघोर असं युद्ध केलं, ज्याने तुमच्या भावाला मृत्यूच्या दारापर्यंत ढकललं, त्याच्याकडून ज्याने आपल्या सगळ्या कुळाचा नाश केला,
युद्धाने, स्वतःच्या अहंकारासाठी, स्वतःच्या वासनेसाठी. त्याचा पण काय बहुतेक ज्याने ॲक्सिडेंट केला असतो ना त्यालाच माहिती असतं ॲक्सिडेंट जातो काय. असं म्हणतात जे विष पितात ना लोक, जे केमिकलचं जे शेतामध्ये फवारण्याचं जे विष असतं ते जर पिला एखादा, त्याला जर दुसऱ्यांदा जर कुणी म्हटलं ना तुला 1,00,000 रुपये देतो एवढे एक बाटली पे, तो म्हणतो गळ्याला फास दे पण विष नको. माझं दुसऱ्या कड्यावरून ढकलून दे मला, अक्कल विष नको. म्हणजे का रे बाबा, ते तुला पिल्याशिवाय नाही करायचं. जो विष पिलेला माणूस असतो ना बघा, पोलीस लोक चोराची धुलाई करून करतात बाय, डॉक्टर लोक विष पिलेल्याची धुलाई आतून का. हे ड्रेनेजवाले पाईप कसे साफ करतात तशी तुमची अन्ननलिका साफ करतात हातपाय बांधून. तुम्हाला काय वाटलं, जगणं लय सोपे. जावे त्याच्या वंशात यावा कळे, तुम्ही पिऊन पहा मग तुम्हाला कळेल, अनुभवातून जा तुम्ही. अनुभव आयुष्यात काय ते भोगतो पण ते नको. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की त्याचे वेदना आहे, ते भयंकर यातना आहे, त्या नरकापेक्षाही भयंकर आहे. आणि म्हणून जीवनामध्ये आम्हाला स्पष्टता फार महत्त्वाची आहे. ती स्पष्टता तुम्हाला केव्हा येईल, जेव्हा तुम्ही जीवनाचा अनुभवातून आरपार जा. आणि आम्ही नेमकी तेच करतो. आम्ही जीवनातले अनुभवता आम्हाला जेव्हा जेव्हा संघर्ष करण्याची वेळ येते, जेव्हा जेव्हा आम्हाला लढण्याची वेळ येते, तेव्हा आम्ही भागूबाईसारखे कुठेतरी पळून जातो किंवा लपून बसतो किंवा मागं सर. जेव्हा जेव्हा आम्हाला संधी येते, व्यक्त होण्याची संधी येते, नेतृत्व करण्याची संधी येते, जबाबदारी घेण्याची संधी येते, मेहनत करण्याची संधी मिळते, जेव्हा जीवन आम्हाला काहीतरी आमच्यासमोर आव्हान उभं करतं, तेव्हा आम्ही भित्र्या बाबूबाईसारखे मागं पाड जा. तेच अनुभव तुम्हाला क्लॅरिटी देत असतात की स्वच्छता आहे. माणसं आपल्या घराची स्वच्छता कधी करतात. तुम्ही सुद्धा रूमवर राहणारी मुलं असतं बघा, घरावाल्यांचं जाऊ द्याच घरच्या बाईचं, पण तू रूमवर राहणारी मुलं असतील, फक्त एखाद्याची मैत्रीण येणार असू दे, अशी चकाचक रूम करतात. पाहुणे जर येणार असते आपल्या घरी तर आपण घर काय करतो, कसं करतो, 8 दिवस दाढी नसतही जाईल, नीट नेटकं, कपडे व्यवस्थित आहे का, सगळं व्यवस्थित आहे का. म्हणजे आपल्याकडे जर उत्सव असेल, एखादा कार्यक्रम असेल, सण उत्सव असेल किंवा आपल्याकडे पाहुणे येणार असेल, तरच आपण काय करतो, साफसफाई करतो, नीटनेटकं स्वच्छ कर. बरोबर आहे की नाही. जीवनामध्ये तुम्ही जेव्हा एखाद्या संघर्षाचा, अनुभवाचा सामना करता, जेव्हा आव्हानाचा सामना करता, तेव्हाच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही साफसफाई. तुम्हाला जर उच्च पदावर जायचं असेल तर तुम्ही जीवनामध्ये आत्मपरीक्षण कराल, स्वतःच्या क्षमतांचं आकलन कराल, त्या क्षमता वाढवण्यासाठीचा प्रयत्न कराल, त्याची मेहनत घ्या. मग तुम्हाला आहे त्याच्यावर जर समाधान असेल तर नवीन अनुभव तुम्हाला कशी. माणसाला नवीन अनुभवच कधी येतात, जेव्हा तो नवीन आव्हानांचं काय करतो, स्वीकार करतो. मग त्याच्या जीवनाची पातळी, त्याला सगळ्यात जास्त बोर माणसाला कधी होतो, तोच माणसाला ते नको ते जीवन. अरे जीवन स्वतः सांगतंय की तुम्ही दररोज काहीतरी नवीन करा. नवीन करताना आम्हाला आव्हान समोर दिसतं आणि आव्हान नको का. आव्हानामध्ये जोखीम आहे, आव्हानामध्ये मेहनत आहे, जास्त ऊर्जा लागणार आहे. आणि आमचं शरीराचं सवय काय, जसं पडिले वळण इंद्रिया सकळ ते पंथे जावं. बस इंद्रियांना जे वळण पडलेले शरीराला, त्याची जी सवय आहे ती काम उडाली की न मोडता सगळ्याला ही संशय. आणि म्हणून आम्हाला आमच्यासाठी अनुकूल असलेली माणसं, आमच्यासाठी अनुकूल असलेल्या गोष्टी, आमच्यासाठी अनुकूल असलेली परिस्थिती, हे आम्हाला त्याच्यामुळे आवडतं. कारण आमच्यामध्ये आवस आहे, आमच्यामध्ये जडपणा आहे, जडत्व ज्याला असं म्हणतो, इंग्लिशमध्ये ज्याला इनर्शिया असं म्हणतात. आमच्यामध्ये तो इनर्शिया आहे. एखादी निर्जीव वस्तू जिथं ठेवली तिथेच पडून असते, तसं हे शरीर जिथे जसं आहे, जशा सवयीत आहे, ते तसंच पडून इच्छेला. त्याला नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही, त्याला नवीन काही गोष्टी करण्याची इच्छा होत नाही. काही लोकांची परिस्थिती अशी आहे तर त्याला नवीन जागा सुद्धा पसंत होत नाही. पहिल्यापेक्षा चांगली असली तरी. हे रस्त्यावर झोपणारे जे दगड फोडणारे लोक आहेत, त्यांना तुम्ही गादी द्यावं, त्यांना झोप येत नाही गादी. त्यांना ते ताजं अन्न खायची सवयच नसते, शिळ पडेलच का. त्यांना थंड पाणीच पिण्याची सवय नसते, गरमच पाणी पितात. भर उन्हाचं गरम पाणी पितात. तुम्ही कल्पना करा बरं, भर उन्हाचं तुम्ही गरम पाणी पित, अनुकूल सवय लागली, इनर्शिया. म्हणून ती मंद बुद्धीसाठी जे अनुकूल कामं आहे ते करू शकतात. ते शरीराच्या स्तरावर एवढे घट्ट झालेले असतात की त्यांना शरीराच्या पुढच्या स्तराचा अनुभवच नसतो. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगतात, तुम्हाला अनुभवाची जी उच्च पातळी आहे पुढची, ही पातळी जर तुमच्यासाठी प्रगट करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्ही कुठे आधी माहीत पाहिजे, तिकडून निघाली पाहिजे. नाशिक रोड होऊन नाशिककडे पहिलं पाऊल काय करावं लागेल, नाशिक रोड सोडावं लागेल पहिले. कसं आहे, तुम्हाला जिथे आहात ती जागा सोडण्यासाठी, दिशा पकडण्यासाठी तुम्हाला पहिलं कुठे आहात हे असणं कळणं फार गरजेचं आहे. तुम्हाला ॲडमिशन पाहिजे MBBSला, तुमचं झालंय आर्ट. एकदा असं झालं, रेल्वेमध्ये प्रवास करत असताना माझ्या एका मित्राच्या सीटवरती दुसरं कुणीतरी बसलेलो. रेल्वे दादरच्या प्लॅटफॉर्मवरती उभी होती आणि ती एकतर तिथून जंक्शन आहे दादर म्हणजे. तो माणूस म्हणे हे सीट माझं आहे, माझा नंबर आहे. याने खिशातून तिकीट काढलं, पाहिलं, त्याला 4 वेळा विनंती करून तो उठलाच नाही. हा तसाच उभा आहे. रेल्वे सुरू झाली,
तिने प्लॅटफॉर्म सोडला आणि खिशातून याने तिकीट काढलं. त्या प्रवाशाला सांगितलं, म्हणे साहेब ही ट्रेन नागपूरला चाललेली आहे, तुमचं तिकीट अहमदाबादच्या ट्रेनचं आहे. ती बी त्याच वेळेस होती. तुम्ही नुसतं सीट चुकलेलं नाही आहे, तुम्ही अख्खी ट्रेन चुकलेली आहे, ती पण दुसऱ्याला सांगता हे माझं सीट आहे. ही एवढा गोंधळ आहे आमचा आयुष्य. बरेच जण इथे येतात शिकले सवरलेले आणि झेरॉक्सचं दुकान समजून या ऑफिसमध्ये घुसू. खरंच यांना डोळे आहे का? ठीक आहे, डोळ्याच्या पाठीमागे खरंच यांचा शिकलेला मेंदू आहे का? त्यांच्या मेंदूला तेच दिसतं ते त्यांच्या डोक्यात चालू आहे, ते नाही दिसत जे आहे. तुम्हाला तेच ऐकू येतं जे तुम्हाला अनुकूल आहे, तुम्हाला ते कधीच ऐकू येत नाही जे तुमच्यासाठी गरजेचं आहे. म्हणून आपली ही अवस्था आहे. म्हणून सगळी सांगा तुमच्या जीवनामध्ये अनुभवाची पुढची पातळी प्रगटच होत नाही का? कारण तुम्ही एकाच वर्गामध्ये तिथंच नापास होता दरवर्षी, त्याच वर्गात नसता. तुम्ही वरून म्हणता काय आमची मॅडम नापास आहे. मॅडम नाही, तू नापास झाला बावड्या आहे. हा 5वीच्या वर्गात राहिला, मॅडम गेला 6वीच्या वर्गात. हा म्हणून तुम्हाला नवीन मॅडम आल्या का? जुन्या मॅडम नापास आहे. अशा कित्येक धारणा आपण आपल्या जीवनामध्ये ठेवलेल्या आहे. कोणत्याही ताकदीशिवाय इंधनाशिवाय तुमचं वाहन अतिशय वेगाने चाललंय. तुम्ही समोरच्याला फोन करून सांगताय माझ्या गाडीचा खूप वेग वाढला, बिगर पेट्रोलची गाडी चालू आहे माझी, पेट्रोल बचत योजना आहे आपली, एकदम वेगात चालू आहे. पण तू चालला कुठे? तू दरीमध्ये सरळ खाली चाललेला आहे. तू खाली जाईपर्यंत बोलतोय, खाली गेल्यावर तू बोलायला शिल्लक पण राहणार नाही. बाय एवढं पण नाही म्हणणार, त्याच्या अगोदर जीवन तुला बाय करणार. एक माणूस रात्रीचा झोपेतून उठला आणि त्याच्या खिडकीजवळून कोणतरी चाललो, त्याने आपल्या बायकोला उठवलं, म्हणे अगं उठ ना. म्हणे काय झालं? म्हणे आपल्या शेजारच्या रस्त्यावरून कोणते चाललंय. म्हणे कुठे? तिथे ते बाब. आणि तेव्हा ते निघून गे. तिने शेजारी भरलेला ग्लास त्याच्या तोंडावर मारला. अरे काय करते तुम्ही, शुद्ध आहे का? म्हणे काय झालं? अहो आपण पाचव्या मजल्यावर आहे. 5व्या मजल्यावर शेजारी रस्ता आहे का? तुम्हाला काय दिसलं चालताना? शेजारी भिंत आहे उभी खोल 5व्या मजल्याची, शेजारी चालताना कसं दिसलं तुम्हाला? म्हणजे तुम्हाला काय बोलायले? हे आमचं असं जीवन. आमच्या जीवनामध्ये आम्हाला एक मनुष्य म्हणून जी जीवन भेटलं त्याच्या पुढची पातळी ईश्वरत्व ते आम्ही प्राप्त करू शकतो, महानता आम्ही प्राप्त करू शकतो. त्यासाठी आम्हाला अनुभवाच्या पातळ्यांना पार करणं. जीवनामध्ये अनुभवाची शरीरावरची एक पातळी आहे, मनाची एक पातळी आहे, भावनांची पातळी आहे, त्याच्यानंतर तुमच्या ऊर्जेची पातळी आहे. तुम्ही कुठल्या पातळीवर तुमचं जीवन मी परिपक्व बनवता. बघा अळीच्या 4 अवस्था असतात. पहिली अवस्था अंडी, दुसरी अवस्था अळी, तिसरी अवस्था कोश आणि चौथी अवस्था पतंग. मग तिला पतंगाला व्हायचं असेल तर ती जी अंडी आहे ते परिपक्व व्हायला पाहिजे. अंड जर परिपक्व नाही झालं तर त्यातून परिपक्व अळी बाहेर जर मला येणार नाही हिरोबी. आणि जर अळी जर परिपक्व नाही झाली तर तिथे कोशात रूपांतर होणार नाही. आणि कोश जर परिपक्व नाही झाला तर त्यातून पूर्ण विकसित झालेला पतंग बाहेर करू शकतो. जीवनाच्या 4 अवस्था. तुम्ही शरीराच्या स्तरावरून अनुभवातून तुम्ही मुक्त झाले पाहिजे. आणि म्हणून माणसाला सांगितलं जातं की तुम्ही सात्विक अन्न खा. तुम्ही तामसिक अन्न खाणं म्हणजे शरीराच्या अत्यंत खालच्या पातळीवर पातळ आहे. राजसी अन्न खाणं म्हणजे कमीत कमी तुम्ही ऊर्जेला सक्रिय करणं. ऊर्जा तुमची झोपलेली आहे, तुम्ही तामसिक पातळी. जेव्हा तुम्ही तामसिक आहार घेता तेव्हा तुम्ही झोपलेली असता, आपोआप झोप येते माणसं. बघा पण तामसिक आहार म्हणजे नॉनव्हेजच का नाही, शिळं अन्न, पॅकिंग फूड, जास्त मसालेदार अन्न, जास्त प्रोसेस केलेलं काही पण असू दे. तुम्ही जेवढं जास्त शिजवाल जास्त वेळा त्याला उलटी पलटी जेवढं करा. बघा महाराष्ट्रीयन अन्न आहे, एकदम साधं सरळ आहे. कुठलाही स्वयंपाक बघा एकदम सरळ आहे. चायनीज फूड पहा, हे त्याच्यातून ते याच्यातून हे एवढ्या वेळा कारण, हे उलटं कारण, हे कोरडं कारण, परत वल्लं कारण, आधी आटवायचं घोटवायचं परत पाणी घालायचं. हे कुठली शिजवण्याची पद्धत? म्हणजे तुम्ही जर हे पाहिलं तर साधं सहज. बघा तुमचं अन्न हे जिवंत असणं गरजेचं. तुमचं शरीर सात्विक आहार घे. सात्विक आहारात शरीराचा तुम्ही या सगळ्या प्रक्रियेतून मुक्त होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या शरीराची आज अवस्था कुठे आहे, तुम्ही स्वतः तामसिक आहात की राजसी आहात की तुम्ही सात्विक आहात, तुमच्यामध्ये तमस किती आहे, रजस किती आहे आणि सत्व किती आहे, कसं ओळखणार तुम्ही? तुमच्या आहारावरून, तुमच्या बिहारावरून. तुमच्या आहारामध्ये जर ताजं जिवंत मोड आलेलं ताजं अन्न तुम्हाला आवडत असेल, तुम्ही त्याला प्रोसेस करून मागत असेल तर तुम्ही राजसी आहात. आणि तुम्ही त्याला खूप शिजून मागत असेल तर तुम्ही तामसी आहात. आणि तुम्ही त्याला ताजं म्हणजे एकदम हिरवं खाण्याच्या तयारीत आहात तर तुम्ही सात्विक आहात. जेवढं सत्व जास्त तेवढं सात्विक. राजसी म्हणजे काय? भोग भोगणं. आणि सात्विक म्हणजे काय? शांती भोगणं, आनंद भोग. बघा सगळ्या राजे लोकांना सल्ला कोण देतं? सगळे पुढारी सल्ला कोणाचा घेतात? साधू संतांचा. ते सात्विक असतात. आणि सगळ्या राजे लोकांच्या हातामध्ये हे सगळे तानसी लोक, त्यांच्या हाताखाली काम. गुंड लोक. तुम्ही कसं कधी ऐकलं का गुंडाने एकादशी धरली, दिंडीला गेलं, तिकडे गेला तरी चपला चोरी? सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही ह्या स्तरावर कुठे आहात. नंतर मानसिक स्तरावरती तुम्ही गेलात, शारीरिक स्तरावर तुम्ही मानसिक स्तरावर गेलात तर मानसिक स्तरावर तुम्ही कुठे आहात. तुमच्याजवळ प्रकृती आहे, संस्कृती आहे,
का विकृती आहे? तुमचं मन कसं आहे? निरागस आहे, सामान्य आहे की अहंकारी आहे की सज्जन आहे की पवित्र आहे? असं बरं, एखादी गोष्ट घाण असू शकते, तुमचं मन घाण असू शकतं, वाईट विचार येतात, दुसऱ्याचं कायम वाईटच विचार येतो, दुसऱ्याचं चांगलं व्हावं असं वाटत नाही, स्वतःबद्दल सगळ्या वाईट कल्पना येतात, सगळं मनाचं चिंतन जे आहे ते एकदम ज्या गोष्टी त्यात जे आहे त्याच्याकडे जातं, चोरी करावीशी वाटते, दुसऱ्याला फसवावंसं वाटतं, ज्याला अद्दल लढवायची वाटते, ते सगळं जे आहे हे 6 शत्रू आहे, काम, क्रोध, मद, मत्सर, द्वेष, हे सगळे भरलेले त्याच्यामध्ये घाण आहे. दुसरं शुद्ध आहे, शुद्ध पण असू शकता, त्याच्या पुढचं पवित्र आहे. मग तुम्ही घाण आहात म्हणजे तामसी आहात, तुम्ही शुद्ध आहात म्हणजे राजसी आहात, आणि तुम्ही पवित्र आहात म्हणजे काय? तुम्ही सात्विक. पण तुमचं मन पवित्र आहे का? पवित्र म्हणजे काय? तुम्हाला जरी त्रास झाला तरी दुसऱ्याला मात्र चांगलंच वाटलं पाहिजे, दुसऱ्याचं भलंच झालं पाहिजे, या पवित्र. अग्नीमध्ये तुम्ही काही पण टाका, साफ कर, तूप तुम्ही कसं ते टाका की त्याला जिवंत कर, म्हणून तर त्याला अमृत म्हणतात. मग भावना जी आहे बघा, शरीर बघितलं आपण, मन बघितलं, आता भावना बघा. मन म्हणजे विचार, आता भावना ज्या, भावनांचा स्तर कसा आहे आमचा? तुम्हाला स्वतःचं बरं व्हावंसं वाटतं, स्वतःच्याबद्दल सगळं चांगलं चांगलं वाटतं, मी माझं असं, ठीक आहे, तुम्ही सामान्य. दुसऱ्याचं माझं बरं नाही झालं तरी चालेल, पण त्याचं वाटलं झालं पाहिजे, त्याला अद्दलच घडवायची. मग सतत दुसऱ्यांबद्दल द्वेषाची भावना, मत्सराची भावना, कधी पण कोणाचं यश पाहिलं का याने काहीतरी चुकच केलेलं आहे हे शोधत राहतो मनात. ती भावना कशी म्हणजे काय? अशुद्ध भाव. शुद्ध भावना म्हणजे काय? स्वतःचं चांगलं व्हावं असं वाटणं शुद्ध. आणि पवित्र भावना कोणती आहे? सगळ्यांचं चांगलं. जेव्हा या स्तरांमध्ये आमचं जीवन आम्ही बघतो तेव्हा आम्हाला हळूहळू जीवनाचा पुढचा अनुभव कळतो. तुम्ही 5वी पास झाला की तुम्हाला 6वीच्या वर्गामध्ये प्रवेश मिळतो, तुम्ही हायस्कूल पास झाला की तुम्हाला 11वीला प्रवेश मिळतो कॉलेजला, तुम्ही कॉलेज पास आउट झाला की तुम्हाला जीवनात प्रवेश मिळतो गृहस्थ आश्रमामध्ये. बरेच जण तिकीट काढून बसले, तिथे त्याची गाडी काही चालू आहे. गृहस्थ आश्रमाकडे जाण्यासाठी बऱ्याच जणांनी बसमध्ये बसले तिकीट काढून. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय? काही जण मध्ये उतरून घेता. गृहस्थाश्रम तुम्ही जर व्यवस्थित पार पडला तर तुमचा वानप्रस्थ आश्रम चांगला सुरू होणार. ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि शेवटी संन्यास. तुम्ही संन्यस्त जर व्हायचा असेल तर हे स्तर आहे. पहिले काय आहे? ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य तुम्ही जर चांगलं पाळलं तरच तुम्हाला गृहस्थ आश्रम हा सुखावणार. आणि गृहस्थ आश्रम तुम्ही जर परिपूर्ण जर भोगला तर तुम्हाला वानप्रस्थामध्ये जाण्याची काय म्हणाले इच्छा. मग जंगलात जायची इच्छा कधी होते? आता लोक बघा जंगल सफारी, थोडा संसार करतात, थोडी जंगल सफारी. बरेच लोक फार्म हाऊस घेतात. ते काय? वानप्रस्थ आश्रमीमध्ये थोडा भोगून येत. तुम्ही करू भागले आणि देवपूजेला लागले. सो चूहे खाके बिल्ली चली हजको. आधी उलजळ खाऊन घेत मी समजा, माता हजची यात्रा करायला चालली मांजर. म्हणजे सांगायचं काय आहे की आपण सर्वांनी जीवनाच्या स्तरात आपण कुठे आहोत हे जर नाही शोधलं, याची स्पष्ट कल्पना नसली, तुम्हाला पुढच्या जीवनाची पातळी कधीच कळणार. मग आपण सर्वांनी यापुढे स्पष्टता जर आणायची असेल तर आम्ही जीवनामध्ये उतरलं पाहिजे. आज आम्ही जीवनात उतरत नाही, 100% कोणीच उतरत नाही. थोडं तरी स्वतःला काय करतो, राखून ठेव. तुम्ही जर 100% जर जीवनात उतरायला लागले तुम्हाला रोज जीवनाचा काही नवीन तो जो अनुभव आहे तो तुम्हाला प्रगल्भ करतो आणि तुमच्यासाठी नवीन अनुभवांना प्रगत करतो. तुम्ही जर नाशिकला गेले तरच तुम्हाला द्वारका बघायला भेटेल की द्वारकेवर आता किती सिग्नल आहे, का म्हणजे काय सिग्नल आहे, कोणत्या प्रकारचं ट्रॅफिक आहे. तुम्ही इथूनच जर आधार बाळत बसले नाही की जर लावलेसाठी नको झालं तर तुम्ही द्वारकेला कधी पास करू शकत, बायपास करू शकता. पण बायपास केल्यानंतर तुम्ही द्वारकेच्या अनुभवापासून काय राहा नेहमी वंचित टाक. माणसं बऱ्याच वेळा शॉर्टकटने दर्शन घे. आता पुढे रायगडाला जर गेले ना तर ते रोपवेने जा. तुम्ही रोपवेने जर रायगडाला गेले तर रायगडाचं जे खरं जे सौंदर्य आहे ते तुम्हाला कधी कळणारच नाही. त्याचं खरं सौंदर्य हे त्याच्या जे नेहमीच्या वाटेने जाण्यात आहे, महाद्वाराच्या रस्त्याने जाणे. तसं जीवन हे बायपास करून तुम्ही जगण्याची सवय लावा. आणि ते बायपास करून जीवन जगल्यामुळे तुम्ही पोचता, तुम्ही परत त्याच यात्रेमध्ये परत सुरुवात करा. तुम्हाला पुन्हा जन्म दिला जातो आणि पुन्हा तुम्हाला ते कर्म करावं लागतं, पुन्हा तुम्हाला जन्म दिला जातो. तुम्ही त्याच वर्गामध्ये अख्खं आयुष्य घालवताय, हे कळतंय का तुम्हाला? आणि म्हणून तुमचा जीवनाचा स्तर बदलला पाहिजे. वर्ग म्हणजे शाळेचा नव्हे, वर्ग म्हणजे कामना वासना याच्यामध्ये अडकलेला वर्ग. शरीर आणि मनाच्या स्तरावर आमचं जीवन अडकलेलं आहे आणि त्या स्तरामधून ते पुढे अनुभवतच नाही काही. आणि म्हणून आज आमचं जीवन असं गुरखटलेलं आहे. मग यातून जर बाहेर पडायचं असेल तर आम्हाला आव्हानांचा काय करणे, सामना करणे आणि स्वतःला काय देणे आव्हान. जे आज करतोय त्यापेक्षा पुढचं आव्हान, जी माझी क्षमता आहे त्या क्षमतेचं थोडंसं जास्त स्वीकार. तुम्ही जेव्हा हे आव्हान स्वीकारता ना तेव्हा तुमच्या जीवनामध्ये काहीतरी प्रगती लक्षामध्ये. सद्गुरूंना हेच म्हणायचं आहे की आपल्या जीवनामध्ये तुम्हाला जर जिवंतपणा जर ताजा ठेवायचा असेल तुम्हाला रोज नवीन आव्हानाला काय केलं पाहिजे, स्वीकार.
तुम्ही शोधलं पाहिजे मला नवीन आव्हान काय. तुम्ही स्वतःसाठी नवीन आव्हानं निर्माण केली पाहिजे. आव्हानांची वाट नाही बघायची. महान लोक ते आहेत जे स्वतःसाठी समस्या निर्माण करतात. आधी समस्या निर्माण करतात मग सोडवतच. आपलं असं आहे, समस्या दिसली तिकडं, समस्या दिसली इकडं, इकडं एकदम सॉफ्ट कॉर्नर दिसला का पळ. जीवनामध्ये सर्वात मोठी रिस्क आहे का रिस्क न घेणं. जो माणूस जीवनात रिस्क घेत नाही तो जीवनामध्ये कुठलीही प्रगती करत नाही. एक म्हटला माझ्या गाडीचा फार अगदी मी अख्ख्या आयुष्यभर गाडी वापरली पण 20 वर्ष झाले ॲक्सिडेंट नाही झाला. धक्का नाही कोणाला. विचारलं तू कुणी गाडी चालवली. मी माझी गॅरेजमध्ये ती गाडी घेतली एकदम सुरक्षित. हवेत न झेपवणारं हवाई जहाज आणि पाण्यामध्ये न उतरणारं जहाज आणि गाडीच्या गॅरेजमध्ये कायमस्वरूपी असलेली जी कार आहे हे असून नसल्यास तसं तुमचं जीवन हे रिस्क न घेता जगणं म्हणजे ते असून नसल्यासारखं आहे. म्हणून जीवनामध्ये तुम्ही किती जगलात यापेक्षा कसे जगलात याला फार महत्त्व आहे. आणि कसं जगणं म्हणजे अनुभवाची एक एक पातळी पार करणं.